राज ठाकरेंची तळ्यात मळ्यात भूमिका आज पुन्हा एकदा समोर आली आहे। भारत पाकिस्तान युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळावा अशी मागणी करणारं पत्र अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधानांना लिहिलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची परस्पर विरोधी भूमिका सातत्याने समोर येते। एकीकडे महायुतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज ठाकरे पंतप्रधानांना सवाल विचारतायत। त्यानंतर आता अमित ठाकरेंनीही तिरंगा यात्रेवरती आणि विजयी जल्लोषावरती सवाल उपस्थित केले। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकंदरीतच मनसेकडनं विरोधाभासी अशा पद्धतीची टिप्पणी किंवा अशा पद्धतीची विधानं समोर येत आहेत। नक्की कुठल्या दिशेने मनसेला या संपूर्ण प्रकरणामध्ये जायचंय? ऑपरेशन सिंदूरबद्दलचा त्यांचा स्टँड काय आहे? काय सांगता येईल सध्याच्या या परिस्थितीमध्ये? पूर्वी आपण राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर नंतरची जर प्रतिक्रिया नीट ऐकली तर त्यांनी सांगितलं होतं जिथे सरकार चुकत असेल तर त्याबद्दल बोललं पाहिजे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर राजकीय सगळ्या पक्ष हे कौतुक करत असताना भारतीय सैन्याचं राज ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला। त्यांचं असं म्हणणं आहे की एअर स्ट्राईक करणं किंवा मग युद्ध करणं हा त्याच्यावर पर्याय नाही। आतंक म्हणजे दहशतवाद मुळासकट उखडून टाकला पाहिजे, अशा पद्धतीनं कारवाई करणं गरजेचं आहे। त्यांनी हेही प्रश्न उपस्थित केला की ज्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्या दहशतवाद्यांचं नेमकं काय झालं। शिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात जो हलगर्जीपणा दाखवला त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी ज्या तिरंगा रॅली म्हणजे भाजपकडनं महायुतीकडनं ज्या तिरंगा रॅली काढल्या जात आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं त्या संदर्भात जे यश मिळालं त्या सगळ्यानंतर यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमित ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं। त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये भारतीय जवान शहीद झाले आणि भारतीय जवान शहीद झालेले असताना एक संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि ज्या प्रकारे तिरंगा रॅली किंवा विजयी रॅली काढल्या जात आहेत त्यामुळे जनसामान्यामध्ये एक संभ्रम निर्माण होत आहे आणि अशा वेळी एक संयम पाळला गेला पाहिजे। आणि ज्या प्रकारे राजकीय रॅली म्हणजे त्याला त्यांनी असं शब्द दिलेला आहे की राजकीय स्वरूपात ज्या रॅली काढल्या जातात त्या समर्पक वाटत नाहीयेत। त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका, त्यानंतर अमित ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं हे पत्र, यामुळे एक प्रकारे भाजपच्या ज्या कृती आहेत किंवा केंद्र सरकारच्या कृती आहेत त्या संदर्भात प्रश्न मनसेकडनं विचारला जातोय। आता असंही म्हटलं जाते की एकीकडे महायुतीसोबत राज ठाकरे चर्चा करतायत, महायुतीसोबत आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला जातोय। अशा चर्चा असताना अशा प्रकारे भाजपच्या कृतीवर किंवा मग महायुतीच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं यामुळेच काहीसा संभ्रम निर्माण झाला। मात्र जसं आपण मी आधी सांगितलं की राज ठाकरेंनी सांगितलं होतं की सरकारच्या चुका दाखवल्या गेल्या पाहिजे आणि त्यामुळेच कदाचित अमित ठाकरेंनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना प्रश्न लिहून तिरंगा यात्रा काढण्याऐवजी संयम बाळगावा असं म्हटलं असेल। पूर्वी धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा जो संभ्रम सातत्याने ह्या सगळ्या विधानातनं निर्माण होतोय त्याला कुठेतरी आगामी निवडणुकांच्या आणि राजकारणाशी सुद्धा झालर आहे हे सातत्याने दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।